चष्मा कुठे गेला माझा? अथर्व, तू इथे काय करतेस? आउट, गेट आउट. अथर्व, अथर्व, प्लीज प्लीज, असं का वागतोयस तू? हा, काय झालंय तुला? अथर्व, तू तू मला प्रॉमिस केलेलं, तुला आठवत आहे ना? हा, की तू मीराशी तुझ्या मनातलं बोलणार आहेस, त्या मीराला तू घराबाहेर काढणार आहेस. कधी कधी करणार आहेस? माया, आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलतेस तू? आणि तू मीराचं नाव घ्यायचं नाहीस. अथर्व, प्लीज थांब. अरे तू का वागतोयस असा? तुला तुला रिअलाइज झालं नाहीये का? हा, की तू तू स्वतः म्हणालेलास की तुला असं वाटतंय की मीराशी लग्न करणं ही एक चूक होती. मग तू असं का वागतोयस? अथर्व प्लीज, अथर्व प्लीज. मला हात लावायचा नाही. डोंट यू डेअर टच मी. माया, व्हॉट इज रॉंग विथ यू? तुला वेड लागलाय का अथर्व? आता का वागतोयस वेड्यासारखा? हा, की तुला कोणी झपाटलंय? हा, की की एक मिनिट, तू माझ्याशी गेम खेळतोयस? हा, हेच करतोयस ना तू? हा, सगळ्यांसमोर एकदम वियर्ड बघायचं, हा, आणि एकट्यात गोड गोड बोलायचं. म्हणजे तू मला फसवलंयस, खोटारडायस तू, कळलं ना? खोटारडा यू चेक. मला तुला ना वेदाचे बाबा, तुम्ही शांत. काय बोलतेय ही? माया, वेदाच्या बाबांवर नको ते आरोप करू नकोस. आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाहीये आणि तुझं तोंडही बघायचं नाहीये. इथून निघून जा. मीरा प्लीज, तुला कळत नाहीये. हा, अरे हा माणूस फसवतोय आपल्या दोघींना, आपल्या दोघींसोबत खेळतोय हा. माया, मी म्हणाले ना, इथून निघून जा. ओके ओके, खोटारडायस तू, कळलं ना? या मायाचा हार्ट ब्रेक केलास ना? तुला सोडणार नाही मी, तुला सोडणार नाही, कळलं? सोडणार नाही तुला. काय वेडी झाली आहे का ही? हा, तुम्ही शांत. ही जर परत अशी काही बोलली ना माझ्याशी तर मी तिला सोडणार नाही. वेदाचे बाबा, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तू मला शांत व्हायला सांगतेस? तू ऐकलंस ना ती काय बोलून गेली माझ्यावर, कसले आरोप करून गेली आहे ती? बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही चिडू नका. आपल्याला माहिती आहे ना माया कशी आहे ती. तिला जे बोलायचंय, जे करायचंय करू देत. तुम्ही काही उत्तर दिलं ना तरी ती अतिच करणार आहोत. मीरा, ती एवढं सगळं बोलून गेली, माझ्यावर आरोप करून गेली आणि तुला काहीच वाटलं नाही? तुझं रक्त नाही उसळलं? तेच सांगते, तेच नकोय मला. तिला आपल्या घरात पुन्हा भांडणं लावायची. आपण भांडण केलं तर तिच्या पथ्यावर पडेल ना सगळं. हे बघा, आपण भांडण करायचं नाही, तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तिला याचा त्रास होईल आणि ती घर सोडून निघून जाईल. ऐका माझं. नंतर बोलूयात. हॅलो, आय एम सॉरी फॉर द डिले. तुम्ही रेडी आहात? नाही, आपण मीटिंगला सुरुवात करूयात. हो, सी यू इन 2 मिनिट्स. या. हां, तो मेल मला परत पाठवा एकदा. हां, मला परत चेक करायचं. वेदाचे बाबा, कसं सांगू मी तुम्हाला? माया जे बोलते ते पूर्णपणे खोटंही नाहीये. तुमच्या आईने जोडलंय तिला या सगळ्यात. तिचा वापर करून घेतलाय आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात. पण हा खेळ मी उधळून लावणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. एक काम करा, फक्त कालच्या मीटिंग्सचे मिनिट्स तुम्ही फॉरवर्ड करा आणि त्यावर क्लायंटचा काय रिस्पॉन्स मला सांगा. अथर्व, जरा आत येतोस का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मी ठेवतो. काही अर्जंट असेल तर मला कॉल करा.
ये जिरी नाही, पण खरे अथर्व घरात आहे म्हटल्यावर टेन्शन घेण्यासारखं नाहीये. पण तरी काळजी तर घ्यावीच लागेल. मी मीराला भेटते. पुढे काय करायचंय, कसं करायचंय हे नीट ठरवायला हवं. काय झालं आई? कशाबद्दल बोलायचं होतं? चल. आज जा. तुला सांगितलेलं काम लक्षात आहे ना? जा, तुझं काम पूर्ण कर.